फ्रेंड्स, मी आहे अश्विनी आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी ब्लॉग यासाठी बनवते कारण की मी आता जॉब सोडलेला आहे. तर मला आता हे बनवायचं आहे, कचोरीचं एकदम छोटंसं दुकान टाकायचं आहे. त्यासाठी मला घरीच कचोरी ट्राय करायची की मला कचोरी कशी मी बनवते आणि माझ्या घरच्यांना कशी आवडते म्हणून. तर मी कचोरी बनवणार आहे. कशी बनवते तो तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते मी पहिला. तर तुम्ही मला या कचोरी मी ते बनवते त्यासाठी मला सपोर्ट करा. तर चला तुम्हाला कचोरीची मी रेसिपी पण दाखवते आणि मी कशी बनवते ते पण दाखवते. माझ्या घरच्यांना आवडते किंवा नाही आवडते हे पण तुम्हाला दाखवते. चला, मस्त मैदा चुरून घेतो याच्यामध्ये. आणि इकडं यश ते हे करतात, मिरचीचे नाकणं काढतात. याच्यामध्ये आम्ही मसाला काढून घेतोय, जो काळा मसाला असतो तो. हे बघा पॅकेट आणले आम्ही, त्याने खराब मिरची एका साईडला काढतोय आणि इकडं चांगल्या मिरचींचे नाकणं काढून घेतोय. चला, आता मैदा चुरायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. तर थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये आणि थोडं त्याला मस्त असं मळून घ्यायचं. चला, तुम्हाला मग मळल्यानंतर दाखवते मी. हा काळा मसाला जो तुम्हाला याच्यामध्ये दाखवला होता, हा तो एकदम मी काळा मसाला काढून घेतलेला आहे. तर आता जो अख्खा मसाला असेल तो काढलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची काढायची आहे. चला, तर आता हिरवी मिरची काढू, तुम्हाला दाखवतेच मी. आमचा व्हिडिओ पूर्ण नाही बनवू शकले कारण की काल आमच्या घरी थोडे पाहुणे आलेले होते. त्याच्यामुळं मग त्यांना ते बनवायमध्ये आणि खाण्यामध्ये आमचा टाईम निघून गेला आणि तो मोबाईल कधी एका साईडला राहिला आणि त्याच्यानंतर म्हणून मी काय ते व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही केलं की तुम्हाला दाखवू पण नाही शकले मी कचोऱ्या कशाने. पण कचोऱ्या छान बनल्या, एवढं आहे की थोडा ते पातळ बनल्या माझ्या याच्याने, पण छान बनल्या कचोऱ्या. मला पण आवडल्या, माझ्या घरच्यांना पण आवडल्या. मी आता कचोरी बनवून मला विकायची आहे. त्यासाठी मग आता माझी कोशिश चालू आहे की मी याच्यापेक्षा पण चांगली बनवू. पण कचोरी एक छान झाली होती, मी फर्स्ट टाईम बनवली होती आणि खूप छान झाली होती. त्याच्यामुळं आता मी कचोरी पण बनवणं शिकलेलीच आहे. तर मला असं वाटते मी जॉब तर सोडलेलाच आहे. त्याच्यामुळं मला असं मी थोडं आमच्या जिथं आजूबाजूला राहतात तिथं त्यांना थोडं विचारून मी तिथं कचोरीची थोडी गाडी लावणार आहे. मी रबाले स्टेशनच्या बाहेरच लावणार आहे गाडी. तर मला असं वाटते की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही पण माझी कचोरी टेस्ट करायला नक्की येता. ज्यावेळेस मी लावणार त्यावेळेस मी व्हिडिओ नक्की बनवणार आणि नक्की सांगणार. आणि मी लावला पाहिजे, कचोरी बनवली पाहिजे, विकली पाहिजे की नाही पाहिजे, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं माझा हा ब्लॉग हे पण मला कमेंट करून सांगा. आणि मला ज्या कचोरीवरती नक्की सांगा मला की मी कचोरी बनवायला पाहिजे की नाही पाहिजे म्हणून. मला असं वाटते कुठं जॉब केल्यापेक्षा मी ते कचोरी बनवून विकली ते माझ्यासाठी बेटर बनेल. कारण की मी घर पण सांभाळू शकते आणि बाहेर मी माझं काम पण करू शकते. त्यासाठी कसं जॉब केलं तर 9-10 तास तिथं थांबावं लागतं त्यासाठी. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा ते पण सांगा.